पुनरुच्चार करावा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. खाली बसा. सौ निर्मला ताई काळे आणि सौ हिवाळे बहिणी यांना विनंती आहे, आपण आदरणीय वाकोडे ताई आणि वाकोडे दिदीचं स्वागत करावं, पुष्प देऊन स्वागत करावं. पुष्पा टाळ्या वाजवू नका, या सत्काराला कृपया टाळ्या वाजवू नका, कारण ह्या सन्मानामध्ये एक दुःखाची लकीर तुमच्या आणि आमच्या अंतःकरणामधून जाते आहे. भावना अनावर होत आहेत. असो, यानंतर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रास्ताविक करतील आदरणीय या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आदरणीय प्रकाशदादा कांबळे. मित्रांनो, उपासक उपासिकांनो, नामांतराचा लढा आजही आपल्या डोळ्यासमोरून जात नाहीये आणि त्या लढ्याचं समर्थ नेतृत्व या मराठवाड्याचं ज्यांनी केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून जो लढा उभा राहिला, त्या लढ्याचं नेतृत्व पूर्णेतील आदरणीय पॅन्थरचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे यांनी हा लढा समर्थपणे लढला आणि आजही या मराठवाड्यामध्ये न तर महाराष्ट्रामध्ये त्यांना पॅन्थर म्हणूनच ओळखलं जातं. अशा पॅन्थरांना या ठिकाणी भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्सव समितीच्या वतीनं अगदी काल परवा भीमयोद्धा म्हणून पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल पुर्णेकरांचं सुद्धा एक कर्तव्य करतं की त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान करावा. म्हणून या ठिकाणी मी प्रकाशदादांना विनंती करतो की मी स्वतः उत्तमबाया खंदारे, बंटी रणवीर, रेवणाजी कापुरे, बाळासाहेब राऊत, किशनराव ढगे, राहुल वावळे आणि युवराज नरवाडे यांच्या वतीनं आपण हा आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. युवराज